हायपरटेन्शन इन यंग पॉप्युलेशन अलॉंग विथ कोरोनरी आर्टरी डिझीज अँड हायर हार्ट रेटच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमित सेनकर, MD कार्डिओ फिजिशियन, DNB कार्डिओलॉजिस्ट, जोशी हॉस्पिटल, पुणे. डॉक्टर, हायपरटेन्शनची व्याख्या कशी करायची आणि त्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे असा निष्कर्ष केव्हा काढायचा? एखाद्याचं ब्लड प्रेशर काही वेळेस तात्पुरती वाढलेलं असतं, पण याचा अर्थ त्याला हायपरटेन्शन आहे असं म्हणता येत नाही. हायपरटेन्शन म्हणायला एखाद्याचं ब्लड प्रेशर 140-90 पेक्षा जास्ती हे कमीत कमी वेगवेगळ्या 3 वेळेस मेजर केलेलं ब्लड प्रेशर मधनं जर हे कन्सिस्टंटली 140-90 पेक्षा जास्ती असेल तरच त्याला हायपरटेन्शन असं म्हणतात. आणि हायपरटेन्शन ऍक्च्युअली डायग्नोज करण्याकरता आयडियली घरच्या घरी ब्लड प्रेशर मॉनिटर करून सकाळ संध्याकाळ कंटिन्युअस जर 1 आठवडा आपण मॉनिटर केलं, त्याचं ऍव्हरेज घेतलं, किंवा जर 24 तासाचं अँब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करून त्याचं ऍव्हरेज ब्लड प्रेशर चेक केलं, तर हे ऍव्हरेज रिडिंग 135/85च्या वरती असतील तर एखाद्याला हायपरटेन्शन असं आपण डायग्नोसिस करतो. डॉक्टर, उच्च रक्तदाब पूर्णपणे बरा होऊ शकतो का? हाय ब्लड प्रेशर हा औषधांनी किंवा नॉन फार्मॅकोलॉजिकल मेजर्सनी कंट्रोलमध्ये ठेवता येतो, परंतु तो पूर्णपणे बरा होत नाही. म्हणूनच जरी ब्लड प्रेशर नॉर्मल असलं तरी ते आयुष्यभर वेळोवेळी चेक करत राहणं गरजेचं आहे. कारण ब्लड प्रेशर हे सायलेंट किलर असल्यामुळे ते 85% लोकांमध्ये जरी वाढलेलं असलं तरी कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा सिम्पटम्स देत नाही. म्हणूनच ब्लड प्रेशर वेळोवेळी मोजत राहणं गरजेचं आहे आणि गरजेप्रमाणे औषधं व लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे कंटिन्यू करणं गरजेचं आहे. डॉक्टर, रुग्णांनी औषधांसोबत कोणती खबरदारी घ्यावी? मेडिसिन्स व्यतिरिक्त रेग्युलरली ब्लड प्रेशर मॉनिटर करत राहणं हे फार गरजेचं आहे. पण मेडिसिन चालू असले म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सोडून देणं हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. सो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स मध्ये बेसिकली 4 गोष्टी येतात: डाएट, एक्सरसाइज, झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. डाएट मध्ये आयडियली आपल्याला मीठ आणि पॅकेज फूड्स ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह किंवा सोडियम जास्ती असतं असे पदार्थ कमी ठेवणं गरजेचं आहे. तसंच रोज एक फळ किंवा भाजी हे कंपल्सरी जेवणामध्ये ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. एक्सरसाइज मध्ये कुठल्याही प्रकारची एरोबिक ऍक्टिव्हिटी जसं की ब्रिस्क वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग यापैकी कुठलीही ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो. ती किमान 150 तास आठवड्यातनं या गोष्टी आपण रेग्युलरली फॉलो केल्यात तर आपण डेफिनेटली ब्लड प्रेशर सहजपणे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. पब्लिक अवेअरनेस इनिशिएटिव्ह बाय ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स.